थांब, हा स्टेटस टाकण्याआधी एक क्षण ऐक. बाळा, आजकाल एक गोष्ट खूप वाढली आहे. काही लोक दररोज स्टेटस टाकतात आणि विशेष म्हणजे मुली आणि बायका. हसणारे, मेकअप केलेले चेहरे, एन्जॉयमेंट, पार्टी, लक्झुरी, परफेक्ट फॅमिली, परफेक्ट लाईफ. बघणाऱ्याला वाटतं वा, किती सुखी आहेत हे लोक. पण बाळा, सत्य वेगळं असतं. कारण जे खरोखर सुखी असतात त्यांना ते दाखवण्याची गरज लागत नाही. आणि दुसरी म्हणजे त्या सगळ्याची ही नकारात्मक ऊर्जा परत तुझ्याकडेच येते. लोकांना वाटतं अरे, स्टेटस टाकणारा तर एन्जॉय करतोय. पण सत्य हे असतं की त्या स्टेटसनंतर हळूहळू आयुष्यात अडचणी सुरू होतात. तू स्वतः निरीक्षण केलं तर तुला हे लक्षात येईल. बाळा, मी तुला धमकावत नाही, मी तुला सत्य सांगतोय. दुखावून कमावलेलं सुख कधीही टिकत नाही. दुसऱ्यांच्या मनात जळजळ निर्माण करून आपण स्वतःभोवती नकारात्मक ऊर्जा ओढून घेतो. मग लक्षात येतं अचानक गोष्टी बिघडायला लागल्या आहेत. नात्यात तणाव वाढतो, घरात सतत अडचणी, आजारपणं, संकट, संघर्ष, पैशांचा प्रॉब्लेम. मन अस्थिर राहतं, शांत झोप लागत नाही. कारण नसताना अडथळे येतात. ही पार्टी, एन्जॉयमेंट, हॅपी लाईफची ऊर्जा नकारात्मकतेत कधी बदलते तेही कळत नाही. आणि मजा सजा बनते. आणि माणूस म्हणतो माझं काय चुकलं. बाळा, तेव्हा उशीर झालेला असतो. कारण कर्म स्टेटस बघून नाही, भावना बघून काम करतं. जर तू हा व्हिडिओ ऐकत असशील आणि तुला वाटत असेल मी तर फक्त एन्जॉय दाखवतो, कोणाचं काय बिघडवलं, तर ऐक, हे दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. सुख शांतपणे जगायचं असतं, दाखवायचं नसतं. कारण जे दिसतं त्यावर नजर लागते. जे जपून ठेवलं जातं ते टिकतं. म्हणून तू जर हे करत असशील तर थांब आणि घरातल्यांनाही थांबव. आता उपाय ऐक. हा उपाय कोणालाही दोष देण्यासाठी नाही, स्वतःला वाचवण्यासाठी आहे. आजपासून स्टेटस टाकण्याआधी एक प्रश्न स्वतःला विचार. मी हे शेअरिंगसाठी टाकतोय की दाखवण्यासाठी? जर दाखवण्यासाठी असेल तर थांब. आठवड्यातून एक दिवस स्टेटस न टाकता मन शांत ठेव. त्या दिवशी मनात माझं नाव घे आणि हळूच म्हण, स्वामी समर्थ, माझं सुख शांतपणे जपायला शिकव. इतकंच. हे केल्यावर तुला स्वतःला जाणवेल मन हलकं होतंय. आता क्षणभर डोळे बंद कर. मी जे सांगतो ते मनात उतरू दे. माझं सुख शांत आणि सुरक्षित आहे. माझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी जपल्या जात आहेत. माझं मन स्थिर आणि समाधानी आहे. मी कोणालाही दुखावून सुख मिळवत नाही. स्वामी समर्थ माझ्या कर्माचं संरक्षण करत आहेत. बाळा, दाखवलेलं सुख लवकर संपतं, जपलेलं सुख आयुष्य घडवतं. तुला काय हवंय ते तू ठरव, बाकीचं माझ्यावर सोपव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ. हजर तूर्त. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. उद्या रात्री 9 वाजता पुन्हा भेटू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच मनाला शांत करणाऱ्या आणि बळ देणाऱ्या स्वामी संदेशासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. गणपती बाप्पा मोरया.